तर माझ्या लग्नाची स्टोरी सांगा म्हणून 2 दिवस झालं सारख्याच कमेंट येत आहेत. सध्या हे ट्रेंडच चालू आहे सगळीकडे आणि आमचं लग्न काही एवढं विशेष इंटरेस्टिंग नव्हतं. अगदी 8 दिवसामध्ये सोयरीक पण झाली आणि लग्न पण झालं, असं सगळं होतं आमचं. तरी पण तुमची ऐकायची इच्छा असेल तर कमेंट करून मला तसं एकदा नक्की कळवा. छान प्रतिसाद आला तर मग मी नक्की 2-4 दिवसामध्ये ती स्टोरी सांगून टाकेल तुम्हाला. अगदीच लांब मी त्याला काही सिरीज बनवणार नाही. शॉर्टकटमध्ये तुमची जर इच्छा असेल, बोर व्हायला नको, मग ती शेअर करेल मी. बाकी मग जी मखानाची मी क्लिप दाखवली ना सुरुवातीला, ज्याच्यामध्ये अर्धे पफ होते आणि अर्धे छोटे छोटे होते. थोडे कमी प्राइस मध्ये आम्ही बघितले की हे असं काय झालं, म्हणजे म्हणतात ना की स्वस्ताचा माल आणि टिंब टिंबला काळ. सो तसं काहीच असतं. तर होतं कधी कधी असं, पण मी ज्या ते उरलेले आहे छोटे छोटे त्याला भाजून लाडू मध्ये टाकणार आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरी आणल्या होत्या, ज्या मी फ्रीजर मध्ये ठेवलेल्या, एकदम कडक झाल्या होत्या. हे मुद्दाम मी फ्रीजर मध्ये ठेवलं होतं कारण की ना जे चॉकलेट मध्ये स्ट्रॉबेरी डिप करून बरेचदा मी बघितलेलं आहे, तर याची टेस्ट कशी लागते हे बघायचं होतं. डबल बॉइलिंग मेथडने चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेतलं. सगळ्या स्ट्रॉबेरीचा ग्रीन पार्ट जे आहे ते काढून घेतला आणि टूथपिक जे आहे त्याच्यामध्ये टाकून घेतली, म्हणजे व्यवस्थित आपल्याला चॉकलेटमध्ये डीप करता येईल. आणि आता स्ट्रॉबेरी थंड असल्यामुळे लगेच चॉकलेट जे आहे त्याला व्यवस्थित सेट होऊन जात होतं. पण प्रॉब्लेम इथे हे झाला, इथे परत ना मिल्क कंपाऊंड पाहिजे होतं. चॉकलेट माझं डार्क कंपाऊंड होतं, त्याच्यामुळे कडक झालं होतं. सॉफ्ट चॉकलेट असतं तर व्यवस्थित खाता आलं असतं. हे पार्ट वरचा कडक झाला होता आणि आतमधली स्ट्रॉबेरी एकदम सॉफ्ट होती. तरी पण टेस्ट ओके होती. लेकरं खाऊ शकतात आवडीने. प्रक्षिताला खूप जास्त आवडलं, पण प्रियांला एवढं काही नाही आवडलं. स्ट्रॉबेरी आंबट असते आणि चॉकलेट गोड होतं, तर असं काही त्याच्या टेस्टचं कॉम्बिनेशन होतं. बाकी लेकरांसाठी एखाद्या वेळेस तुम्ही पण एकदा करून बघा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.